नमस्कार मित्रांनो, ज्ञानसुंदरी फाउंडेशन अंतर्गत ज्ञानसुंदरी दूध प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र राजगुरुनगर पुणे यांच्या विद्यमाने मी आपणा सर्व महाराष्ट्रातील मराठी शेतकरी दूध उत्पादक बांधवांना आणि जे खास करून दुधाच्या व्यवसायामध्ये येऊ इच्छितात यांना खूप खूप शुभेच्छा देतो. मित्रांनो, आज विशेष चर्चा किंवा आपल्या पुढे काही गोष्टी मी मांडणार आहे की दूध प्रक्रिया व्यवसायामध्ये कशा प्रकारे आपल्याला एक चांगला प्रॉफिट किंवा एक व्यवसाय जो लॉंग लाईन चालेल अशा प्रकारची ताकद या दूध व्यवसायामध्ये आहे. मित्रांनो, गेली 3-3.5 वर्ष मी ऑनलाईनच्या माध्यमातून ऑफलाईनच्या माध्यमातून साधारणपणे अनेक शेतकऱ्यांशी जोडलं गेलेलो आहे आणि खूप लोक माझ्या संपर्कात आहेत. खूप याचा अर्थ असा आहे की कमीत कमी 20-25 हजार लोक तर सहज असतील. मित्रांनो, अनेक लोक बघतायत की ते काठावर बसलेले आहेत. काठावर म्हणजे काय, अजून ते आतमध्ये पण आलेले नाही आणि बाहेर पण जात नाही. ते फक्त ग्रुपवर येऊन थांबलेले आहेत, बघतायत की काय चाललंय आणि मग हळूहळू बरेच लोक सातत्याने परीक्षण किंवा या व्यवसायामध्ये आपल्याला पुढे कसं करता येईल याचा स्वतःची एकदा क्लिअरिटी झाली की मग ते या प्रशिक्षणाला येतात, मला फोन करतात आणि संपर्कात राहतात. मित्रांनो, की ज्या अर्थी तुम्हाला दूध हा विषय तुमच्या आवडीचा आहे, तुम्हाला यामधून नक्की काहीतरी करता येईल असा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. तुमची आणि माझी भेट ज्या अर्थी झाली त्या अर्थी तुम्ही दूध व्यवसायामध्ये 100% काही ना काही नवीन करणार हा आत्मविश्वास मला आहे आणि तुम्हालाही असायला पाहिजे. कारण मित्रांनो, दूध प्रक्रिया आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मिती हा ग्रामीण युवकांना एक दिशा देणारा नवीन व्यवसाय आहे. आता नवीन का? कारण आतापर्यंत जे आपण दूध व्यवसायामध्ये जे दिवस घालवले किंवा जे दिवस आपले गेले ते फक्त कष्ट करण्यापर्यंत गेले. मित्रांनो, या व्यवसायामध्ये अशा प्रकारचं ताकद आहे, पोटेन्शियल आहे की ज्यामधून एक नवीन उद्योग उभा राहू शकतो. होतं काय, चुकीच्या पद्धतीने चुकीच्या हातांमध्ये जर तुम्ही गेलात तर चुकीच्या पद्धतीचा व्यवसायाचं एक स्वरूप तुमच्या समोर येतं आणि थोडे दिवस ते चालतं आणि मग आपला मानसिक खच्चीकरण होतं. त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. डेअरी इंडस्ट्रीमध्ये मशीन बनवणाऱ्यांपासून तर रिसेल करणाऱ्यांपर्यंत, बिल्डिंग बांधणाऱ्यांपर्यंत एक वेगळ्या प्रकारचं रॅकेट त्या ठिकाणी आहे. तुम्हाला खूप उत्साहामध्ये त्या ठिकाणी त्या व्यवसायामध्ये आणलं जातं तुटपुंजा माहितीवरती. परंतु मित्रांनो, की मी सातत्याने शेतकरी दूध उत्पादक मित्रांना या गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही कशा प्रकारे दूध व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारचा प्रॉफिट जनरेट करू शकता. ठीक आहे, परंतु तो डीपनेस किंवा ती खोली तुमच्या बुद्धीत जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत तुम्ही या व्यवसायामध्ये पदार्पण करू शकत नाही किंवा जोपर्यंत तुमचं मन तुम्हाला ती तयारी देत नाही तोपर्यंत तुम्ही येणार नाही. मित्रांनो, या व्यवसायामध्ये तुम्ही जसं मी मगाशी बोललो की अनेक लोक संपर्कात आहेत. काही फक्त काठावर बसून आहेत, काही पायरीवर आहेत आणि काही पोहत आहेत. लक्षात आलं का? म्हणजे काय, तर काही ऑन द वे आहेत की व्यवसायामध्ये एंट्री करण्याच्या विचारात आहे, परंतु बरेच दिवस झाले की ते फक्त विचारच करतायत. मित्रांनो, फक्त विचार करून आपल्या व्यवसायामध्ये विशेष बदल होणार नाही. आपल्याला प्रत्यक्ष कृती, ऍक्शन टेकर जे आहेत त्यांच्या जीवनामध्ये निश्चितपणे बदल होतो आणि होणार आहे. मित्रांनो, ज्यांनी प्रशिक्षण घेतलं नाही किंवा ज्यांना ती खोलीच समजली नाही ती तर एक वेगळी गोष्ट आहे. परंतु माझ्याकडे काही अशी सुद्धा उदाहरणं आहेत की जे लोक प्रशिक्षण घेऊन सुद्धा माझ्या सातत्याने संपर्कात नसल्याने ते लोक व्यवसायापासून लांब आहेत. लक्षात आलं का? व्यवसायापासून लांब आहे. त्यामुळं त्यांना ती एनर्जी किंवा ती जी व्यवसायाची ताकद आहे ती थोडीशी त्याच्या बुद्धीतून विरळ झालेली आहे. जसं जसं तुम्ही व्यवसायातून लांब जाता, संपर्कात कमी येता, तसं तसं दूध व्यवसायाबद्दल तुम्हाला जे काही आतील गोष्टी ज्या आहेत त्यांचं विवेचन तुमच्या बुद्धीतून बाजूला होतं आणि निश्चितपणे तुम्हाला परत एकदा नैराश्य येतं. हा त्या पाठीमागचा दोष आहे. दोष अशा अर्थाने आहे की त्यासाठी सातत्याने पॉझिटिव्ह एनर्जी देणाऱ्या लोकांबरोबर संपर्क ठेवून राहणं आवश्यक आहे. त्यामध्ये तुमचे मित्र असतील, नातेवाईक असतील, घरातील लोक असतील किंवा माझ्यासारखा एखादा
ट्रेनिंग देणारा व्यक्ती असू शकतो, की ज्यामुळे तुम्हाला या व्यवसायामध्ये काय ताकद आहे याची तुम्हाला सातत्याने जाणीव करून जर दिली गेली तर निश्चितपणे तुम्ही तो व्यवसाय एका वेगळ्या वेगाने पुढे घेऊन जाऊ शकता. परंतु जर तुम्ही चुकीच्या व्यक्तीच्या संपर्कात आला, अर्धवट माहिती घेणाऱ्या व्यक्तीच्या लोकांच्या संपर्कात आला, तर मग तुम्हाला तुमचं खच्चीकरण म्हणण्यापेक्षा मानसिक आणि आर्थिक खच्चीकरण होऊ शकतं. ही गोष्ट सुद्धा दुर्लक्षून चालणार नाही. बऱ्याच वेळेला बरीच लोक की त्या ठिकाणी चुकीच्या व्यक्तीचा सल्ला घेतात, नको त्या मशिनरी खरेदी करतात आणि आपलं व्यवसाय हा चुकीच्या दिशेने घेऊन जातात आणि पुढे जाऊन व्हायचं जे होतं की पुढे जाऊन ते चालत नाही, रिझल्ट येत नाही, मार्केटिंग होत नाही, बऱ्याचशा गोष्टींची अडचण होते आणि मग एकदा खच्चीकरण व्हायला सुरुवात झाली की मग माणूस पुढे जात नाही. मित्रांनो, योग्य क्लॅरिटी असल्याशिवाय या व्यवसायामध्ये येणं चुकीचं आहे असं 100% मी सांगेन. प्रत्येक गोष्टीबद्दल क्लॅरिटी पाहिजे की नेमकं आपल्याला आपण किती भांडवल लावून हा व्यवसाय करणार आहोत, मग त्या भांडवलामध्ये कोणते प्रॉडक्ट आपण तयार करून पुढे मार्केटिंग व्यवस्थित करू शकतो याचा विचार करणं गरजेचं आहे. लक्षात, अगदीच उठलाय आणि सुटलाय व्यवसाय करू शकतो असं मी म्हणणार नाही. प्रत्येक गोष्टीला नियोजन लागतं, नियोजन हे असलंच पाहिजे. ठीक आहे, त्याशिवाय तुम्हाला लॉंग टर्म बिझनेस करता येणार नाही. ठीक आहे, परंतु अगदीच खूप नियोजनाची गरज आहे, लाखो कोट्यावधी रुपयांची गरज आहे असंही मित्रांनो या व्यवसायामध्ये नाही. हा व्यवसाय असा आहे की जसे तुम्ही जेवढं भांडवल लावाल त्या प्रमाणामध्ये तुम्हाला त्याचे रिटर्न्स मिळत जातील. याचा अर्थ काय की याचा अर्थ असा आहे की तुम्ही असं डोक्यामध्ये एखादी गोष्ट अशी घालून घेऊ नका, याला 10 लाखच लागतात, याला 50 लाखच लागतात, अशी गरज नाही. अगदी मी तर नेहमी सांगत असतो की हा व्यवसाय अगदी कसलंही भांडवल नसणाऱ्या व्यक्तीपासून तर ते कोट्यावधी रुपयाचं भांडवल असणाऱ्या व्यक्तीसाठी जर कुठला व्यवसाय असेल तर तो म्हणजे दूध व्यवसाय आहे. कारण मित्रांनो, यासाठी अगदी कंपल्सरी भांडवल असण्याची गरज नाही, पण असलं तर उत्तमच. ठीक आहे, अशा पद्धतीने याच्यामध्ये अगदी तुम्ही कढई आणि कलथा घेऊन जरी बसले किंवा व्यवसाय सुरू केला तरी अगदी 5-50 हजार रुपयामध्ये सुद्धा हा व्यवसाय सुरू होऊ शकतो. तुमची आर्थिक कॅपॅसिटी काय आहे, तुमची फिजिकल किंवा शारीरिक क्षमता काय आहे, तुमचे मार्केटमध्ये उभे राहण्याची मानसिकता कशी आहे, या सर्व गोष्टी याला मॅटर करतात. मित्रांनो, मी दूध व्यवसाय किंवा दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासंदर्भामध्ये किंवा दुधाचं पॅकिंग करणे, दही तयार करणे, त्याचं पॅकिंग करणे, वेगवेगळ्या पदार्थांसाठी कुठल्या मशीन लागतात याची इत्यंभूत माहिती या प्रशिक्षणामध्ये देतो. नवे मित्रांनो, एकदा तुम्ही जर माझ्याकडे आलात तर फक्त कोर्स करून माझ्याकडे चालत नाही. खऱ्या अर्थाने माझ्याकडे 2 दिवसाचा कोर्स असतो, परंतु खरा कोर्स हा तुम्ही घरी गेल्यानंतर सुरू होतो. त्याचं कारण असं आहे की सातत्याने मी तुमच्या पाठीमागे उभं राहण्याचं ठरवलेलं आहे की तुम्ही फक्त कोर्स करून गेला म्हणजे सर्व गोष्टी झाल्या असं नाही. त्यासाठी तुमच्याशी वैयक्तिक चर्चा करून तुम्हाला काय करायचंय आणि तुम्ही त्या स्टेप्स घेता की नाही या संदर्भामध्ये मी इथून पुढे आता थोडंसं बारकाईने प्रत्येक व्यक्ती बरोबर 1 to 1 करून त्यांना पुढे कसं पुश करता येईल, त्यांच्या मनातील डेअरी व्यवसाय हा उभा राहतोय का यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे. जसं मगाशी 2-3 स्टेप सांगितल्या, काही काठावर आहेत, काही पायरीवर आहेत, काही पोहत आहेत, परंतु पोहणारे सुद्धा व्यवस्थित पोहत आहेत का हे सुद्धा मॉनिटर करणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्ही माझ्या कुठल्याही ग्रुपमध्ये असा की प्रशिक्षण केलेले असा, प्रशिक्षण करण्याचा विचार करीत असा किंवा प्रशिक्षण काय आहे याचा फक्त लांब बसून तर्क करणारे व्यक्ती जरी असला तर निश्चितपणे तुम्ही जेवढा कमी वेळ घ्याल किंवा जेवढ्या लवकर तुम्ही या प्रोसेसमध्ये याल तेवढा तुम्ही वेगाने पुढे जाणार आणि मी तुम्हाला घेऊन जाणार याची ग्वाही या प्रसंगी मी तुम्हाला देईल. मित्रांनो, पुन्हा एकदा दीपावलीच्या शुभेच्छा आपणा सर्वांना, आपल्या कुटुंबियांना, आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी पुन्हा एकदा शुभकामना व्यक्त करतो आणि आज इथंच थांबूया. धन्यवाद.